चांगले टाका म्हणतो नाही चला या वेलकम हे बाजूला घ्या बेटा सर ओ सर गुड मॉर्निंग मॅम मॅडम इकडे आपल्या सगळा स्टॉप मोरे सर मॅडम मोरे मॅडम कुठे आते सर हाँ क्या वो देखो आपल्याला नवीनच केंद्राचे पदाधिकारी भारती लाभलेले आहेत. अत्यंत त्यांचं नाव सुद्धा पंढरीनाथ आहे. पंढरीनाथसारखं त्यांचं कार्य आहे. आपल्या केंद्राला एक नवीन चालना नवीन वेग कात आपण साप कसा कात टाकतो कात टाकल्यानंतर जी गती येते तशी गती आपल्या संपूर्ण केंद्राला आल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या शालेय कमिटीचे अध्यक्ष आदरणीय आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आल्यापासून आमची काळजी घेणारे नक्कीच या शाळेची जी काही भरभराटी चांगलं काम आहे कार्य आहे त्यांच्या माध्यमातून होत आलेलं आहे. आणि येणारा काळ सुद्धा अभी तो नापी आहे असली उडान बाकी आहे. कालपासूनच या कार्यक्रमासाठी सर माईक आणू का हे आणू का म्हणलं तुम्ही काही आणू नका मला हा अनुभव थोडा चिंता करू नका कार्यक्रम चांगला होईल. आणि काल पण धावत पळत एवढं त्याच्या मागे काम असतं रंगरंगोटीचं पण आता आपल्याला आपल्या कामामागे लागायचं अध्यक्ष साहेब. तर अशा प्रमाणे शाळेचे शिक्षणप्रेमी बाजूला जागा आहे म्हणे सर आपली साफ करून घ्या क्रीडांगण तयार करून घ्या असं उदारमतवादी त्यांचं आहे. बाजूला जागा आहे त्यांची बरीचशी या सगळ्याचा उपयोग करून आपल्या शाळेसाठी एक कर्तव्यदक्ष आणि चांगला माणूस म्हणून आपल्या शेजोळ साहेब या ठिकाणी रणजितजी शेजोळ साहेब लाभलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या या गावामधील राजूसिंग घुसिंगे साहेब आदरणीय प्रवीणजी कांबळे साहेब आमचे सदस्य ज्योतिताई खरं म्हणजे औरंगाबादला संभाजीनगरला जायचं होतं आम्ही बोला सकाळी फोन केला मी निघालो तर आवर्जून थांबलेत ते आमच्या या सर्व शाळेच्या परिसरामध्ये वेळोवेळी आम्हाला जे काही डॉक्युमेंट शासनाचे ते उपलब्ध करून देणार आहे. आणि पाणी देऊन आपल्या सर इथे फिल्टर यांनी बघा समोर बसवलेले आहे पण आमच्या शाळेला त्यांचं फिल्टरचं पाणी घुसिंगे साहेब त्यांचं पाणी सर आमच्या शाळेला मोफत उपलब्ध आहे. शुद्ध पाणी या राजावडी शाळेला ज्यांच्यामुळे प्यायला मिळतं घुसिंगे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. या पाहुण्यांचं स्वागत करूया. आपल्यामध्ये जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय त्याप्रमाणे आपल्या गावातील शालेय कमिटीचे अध्यक्ष सर्व सदस्य ग्रामपंचायतचे सर्व सदस्य या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. मी आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आज ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे खरं म्हणजे प्रकयात्रेनंतर ज्यांनी हास्याचा कळवळ आमच्या सर्वांपर्यंत पोहोचवला. अध्यक्ष साहेब सांगत होते की आमचे ते गुरुजी आहेत शिक्षक आहेत असे किती लोकांचे गुरुजी आहेत जमती जोशी सर अजून कोणाला कळालं नाही. खरं म्हणजे एक वैभवशाली परंपरा त्यांनी आपल्या गावामध्ये जालना जिल्ह्याला एक नाव प्रिन्सिपल आहे. आपल्या तत्वाशी तडजोड न करणारा भाजीपाय पाण्यात दिसतात. गोंडस लाभस मुलगा जन्माला आला तडेगावमध्ये आणि त्यांनी लहानपणापासून आपल्या कार्याची कामाची सुरूच आपल्या छोट्या गावात दाखवली. त्या क्षणाला बाबांची सुद्धा आठवण होते आईची तर आहेच फक्त साथ त्यांना चांगल्या संस्कारात चांगल्या खानदानात जन्माला आल्यानंतर सरांनी बालपणाचं शिक्षण पूर्ण केलं आणि BEd सुद्धा पूर्ण केल्यानंतर सिंधी पिंपळगाव या ठिकाणी त्यांची ड्युटीची सुरुवात आम्ही जवळून पाहिलेली आहे. पंतप्रधानांना जसं सर्व खेळाडू समोर येऊन शालोटीत वंदना करतात देशावरचे गीत
4 दिवसाची कबड्डीची स्पर्धा असेल, लंगडीची स्पर्धा असेल, खो खो स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, त्याच्या अंतर्गत सर्व शिक्षकांना बोलून सगळ्या विद्यार्थ्यांना बक्षीस 15 ऑगस्टला शाळेवर त्यांच्या माध्यमातून दिलं जायचं. अशी सिंधी पिंपळगावची शाळा त्यांनी खूप नावारूपाला आणली आणि त्यावेळेस आमची त्यांची भेट झाली. तेव्हापासून ते आजपर्यंत आम्ही त्यांच्या सानिध्यात आहे. असे पंडित लवटे सर कडेगावकर यांचं MA BEd शिक्षण झालेलं आहे. 1991 पासून भद्रेगाव, कडेगाव, सिंधी पिंपळगाव, इस्लामवाडी, चितळी पुतळी, राजेवाडी इथे एक आदर्शवत कार्य आता ते नजीक पांगरी इथे बदलून गेले आहे. यशस्वी शिक्षक व मुख्याध्यापक त्यांनी आपली कारकीर्द आपण जवळून पाहिलीच आहे. त्यानंतर अनुभव प्रतिष्ठान शाहूबाई संस्था तिथे सचिव आहेत. या अनुभव प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे साहित्य कला अकादमी आहेत त्याचे विविध कार्यक्रम देशभर राज्यभर या ठिकाणी कडेगावकर सर करत आलेले आहेत. मागील 10 वर्षापासून मराठवाडा साहित्य परिषदेचे शाखा जालन्याचे ते सदस्य आहेत. आशय घन साहित्यिक प्रेमासिक याचे सहसंपादक आहेत. कवितेचा पाडवा राज्यस्तरीय साहित्यिक कार्यक्रम जालनाचे ते संयोजक आहेत. विद्यार्थ्यांना आनंदाने शिकवणे, हे वाचन, लेखन, व्याख्यान देणे व सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कार्याचे आयोजन करणे ही त्यांची आवडीचा छंद आहे. अशा पद्धतीनं आपल्या विद्यार्थ्यांना कसं चांगलपणानं सगळं चांगलं शिक्षण कसं देता येईल, आनंदायी शिक्षण कसं देता येईल, खेळाडू कसं बनवता येईल, अष्टपैलू व्यक्तिमत्व बनवण्याकडे त्यांचा सिंहाचा वाटा असतो आणि त्यांच्या विचाराने आम्ही प्रभावित आहोत. त्यांच्यात ते त्यांची खूप मुली आवडत सांग करू दे. त्यानंतर एक आपण स्वागत घेणार वर्ष आपल्या भूमीमध्ये त्यांनी सेवा दिलेली आहे. कडेगावकर मॅडम आपल्याबद्दल बोललं तेवढं कमीच आहे. पण एक कवयित्री मसापा 2018चा रेडिओ शुगर इस्लामपूर सांगली 2022 नवीन असल्यावर असं काहीतरी असं वेगळं कधीच असं घडू दिलं नाही त्यांच्यासोबत. सगळे विद्यार्थी मला आणखीन सुद्धा सगळ्यांची आठवण येते त्या गोष्टीसाठी. सांगायला गेल्यावर खूप आहे आणि सगळे पालक येऊन वेळोवेळी भेटायचे मला. अध्यक्ष सुद्धा ज्यावेळेस माझं येतं इथं समायोजनमध्ये माझं नाव आलं तर अध्यक्ष ते सगळे गावातले लोक तिथं गेले आणि आम्हाला ह्या मॅडम कसं काय तुम्ही घ्यायलेत आमच्या इथले मॅडम, तुम्ही दुसरे नाही का, तुम्हाला दुसऱ्या शाळेतले मागवा म्हणून. म्हणजे हे माझ्यासाठी खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे की हे लोक मला एवढं जीवापार म्हणजे माझ्यासाठी झटले, प्रेम केलं माझ्यावर. आणि विद्यार्थी सुद्धा तसेच. असंच मी पुढे तिथं सुद्धा सेलगावला सुद्धा काम करील आणि तुमची सगळ्यांची मला खूप आठवण येईल. तुम्ही सगळे मोठे व्हा, छान व्हा, मोठमोठे ऑफिसर बना ही माझी तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि सर्वांनी इथं आम्हाला बोलून जे आमचा आदर केला त्याबद्दल सर धन्यवाद. इतकं सुंदर गायिका आहेत, इतका चांगला वारसा, मुलं डॉक्टर आहेत. बघा तुम्ही मुलांसाठी केलं, तुमच्या मुलांचा निसर्ग उभं करतो. निसर्गाची साथ असते सगळं आहे. गावकरी जेव्हा म्हणतात की आम्हाला ते शिक्षक पाहिजे, गावकरी जेव्हा म्हणतात आम्हाला ते शिक्षक पाहिजे, तेव्हा त्या शिक्षकाची आपल्या सर्व लक्षात येतं किती मुलांसोबत समरसता असतात. आहे सर. तर त्या सर्वांनी त्या शाळेला काहीतरी दिलेलं आहे, विद्यार्थ्यांना दिलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी पुढच्या आयुष्यामध्ये नक्कीच त्यांनी गुणपरिचय परिस्थिती दुसरं आपलं जगत गुरु सरांना काही सांगायची गरज नाही. कोणताही कार्यक्रम असो त्यांनी अनेक असे कार्यक्रम लिहिले. संजीवनी तळेगावकर मॅडम त्यांच्याबद्दल गुरु सरांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी या कुटुंबाला गेल्या 20 वर्षापासून अगदी जवळून पाहतो. म्हणजे ते आमचं जिव्हाळ्याचं भेट आहे आम्ही असं म्हणतो. मागे एक लोकसत्तेला एक लेख आला होता आणि त्यात त्यांनी एक हा शब्द वापरला होता, जिव्हाळ्याचं भेट. आणि ते पक्क माझ्या डोक्यात घुसले. जिव्हाळ्याचं भेट म्हणजे काय, आपले नातलग नसलेले, जवळचं ज्यांचं आपलं रक्ताचं नातं नाही परंतु त्यांचा आणि आपला एकदम जवळचा संबंध आहे, आज त्याला म्हणायचं जिव्हाळ्याचं भेट. आमच्या 2 मुली, मला 2 मुली आहेत आणि सरांना 2 मुली. योगायोगाने त्या दोन्ही मुली एकाच वर्गात, त्यांचे लहानी एकाच वर्गात, मोठी एकाच वर्गात, आमच्या सेम. त्यांच्या शाळेमध्ये जाणं, सोबत राहणं आणि त्यामुळे या कुटुंबाला मी जवळून पाहिलं. मॅडमचा प्रवास सुद्धा फार अगदी ग्रामीण भागातून जे काही आव्हानं असतात ती सर्व आव्हानं त्यांनी लिहिल्या पार पाडली आणि स्वतःच एक स्थान समाजामधलं निर्माण केलं. हे सोपं काम नाही.
जोशी सरांनी शैलीमध्ये गाणी करायला हसून राहतात. दुसरं, आजच्या ह्या कार्यक्रमाचे खरी जर त्याची कमाई असेल तर मला असं वाटतं की त्याच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याबद्दल रंगमनाच्या दीपा मॅडम एक गाणं होतं. गाणं म्हणा. हा दीपा मॅडम स्वीकार या विवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआमुचाने जीवना सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या विवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभुआमुचाने जीवना. तरुण आणि आपल्या गावाला दिशा देणार आहे खरं म्हणजे मॅडमची कोटा तारीख होत्या ते सगळ्या तिथं उपस्थित राहून संपूर्ण राज्यामध्ये आहे ज्यांनी कुटुंबाचं प्रमुख भूमिका निवडलेली आहे. त्यानंतर आपल्या ज्यांच्या अनोखा मंत्रमुग्ध होतो ज्यांच्या जिभेवर सरस्वती आहे ज्यांच्या मुखात मधासारखा गोडवा आहे त्यांच्याबद्दल बोलताना नेहमी मला थरकाप होतो. त्यांची वाक्य मी अधूनमधून कुठेतरी वापरत असतो. पण मी सांगतो की चांगली माणसं सहवासात येणं सहवासात आलेल्या माणसांसोबत माणसाचं आयुष्य चांगलं घडत असतं. तर तुम्हाला सर्व बालमित्रांना सांगतो की मॅडम जेव्हा कविता लिहायच्या केंद्रामध्ये मॅडमच्या कविता अशी डायरी होती बघा मॅडम जो मित्र मॅडम या कविता डायरीमध्ये लिहायच्या. माझी भेट झाली एक कार्यक्रम होता जालन्याला इतका सुंदर आवाज होता त्यांचा. आम्ही परत केलं स्टेजवर मला आमच्या केंद्रात त्या मॅडमची कविता घ्या ती म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम नाचायला सांगतो शकत मला नाही. आमच्या मॅडम शिकवून होत्या त्या संजय जरक मॅडम त्यांचं नाव होतं आणि तिथून त्यांचं तळेगावकर नाव तळेगावनी दिलं आणि आज राज्यात देशात त्यांचं नाव ठिकाणी दिलेलं आहे. जेव्हा दिल्लीला त्यांना पुरस्कार मिळाला तेव्हा मॅडमनी सरांनी मला फोन केला सर तुमची आठवण येते म्हणे पहिली कविता तुम्ही मला त्यावेळेस संधी दिली तर आम्ही कोण संधी देणार मॅडम हे सगळे समाज तुमच्या संधीचाच वाट पाहत होता. तुमच्या माध्यमातून अनेक समाजविमान आपल्या लेखणीमधून झालेला आहे. आज जालन्याची ओळख ही साहित्य क्षेत्रातील तुम्ही गरुड झेप घेतलेली आहे आणि ती गरुड झेप आमच्या सर्व मित्रपरिवारासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. कारण इतक्या मोठ्या उंचीवर तुम्ही हे आपलं अनुभव प्रतिष्ठान असेल उभी प्रतिष्ठान असेल हे सर्व काम कार्य तुम्ही पाहिलेले. छोट्या छोट्या गोष्टी मुलांना तुमचा यश तुम्ही तळेगावकर मॅडम या ठिकाणी संजीवनी तळेगावकर मला येतं गाणं पण मी नाही प्रत्येकाला खूप छान येतो प्रत्येकाला मला आताच आपल्या सदस्य रेखा मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत. असे क्षण माझ्या आयुष्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष माननीय शेजूर साहेब गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे श्रद्धेय आणि प्रेरणास्थान असणारे जोशी सर मला मुलगी मानतात त्याच्यामुळं त्यांना मी आता काय बोलावं. आम्ही दोघं जण सतत गप्पा मारत असतो आणि गाडीमध्ये जेव्हा आम्ही प्रवास सोबत करतो कितीही दूरचा प्रवास असेल तर आम्हाला तो कधीच संपतो कळत नाही. त्यामुळं आदरणीय मधुकर जोशी सर या शाळेला सातत्यानं मदत करणारे
आमचे अनिल भाऊ, त्यानंतर इथं उपस्थित आवर्जून तारीख वगैरे सगळं आटोपून आलेल्या आपल्या मेहत्रेताई, ग्रामसेविका आपल्या, आणि इकडं रेखा ताई आता आल्या, जी माझी विद्यार्थिनी होती, वैष्णवी तिची मम्मी. काही माणसांसोबत आपलं असं काही ना, काहीच नसतं तरी पण जुळून येतं, तसं असतं. तर तशा या ठिकाणी आमच्या सोबत ज्यांनी 7-7.5 वर्ष काम केलं त्या माझ्या सगळ्या दोघी मैत्रिणी आणि एक नवरा कम मित्र. या ठिकाणी नव्यानं जॉईन झालेल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी, आचार्य मॅडम आहेत, मोरे मॅडम आहेत आणि प्रज्ञा मॅडम आहेत. गुगे सर तर शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन आहेत आणि त्यांचा खरं तर करावं तेवढं कौतुक कमी आहे. गेले 30 वर्षाची माझी सर्व्हिस झाली आणि त्या 30 वर्षातल्या सर्व्हिसमध्ये आम्ही जवळजवळ 95 पासून आपण ओळखतोच एकमेकाला, आम्ही सोबतच होतो समजा. आणि त्यामुळं माझ्या आणि त्यांच्या प्रवास आमचा असा सोबत झालेला आहे सुरू. तडेगावकर सर आम्हाला थोडे सिनियर होते, पण एकमेकाच्या सगळ्या किल्ल्या माहीत असणं काय असतंय तर तसं आमचं त्यांच्या सगळ्या जीवन जाणीवा अगदी सामाजिक आणि कौटुंबिक आणि मनाच्या पातळीवर सुद्धा काही प्रमाणात अशा आमच्या जुळलेल्या आहेत. असे गुगे सर, कुठलाही अहंकाराचा वारा न लागो मज अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आहे. ज्या विद्यार्थ्यांना गेले 7 वर्ष मी म्हणजे काय म्हणू त्यांच्या सोबत आहोत आम्ही सगळे शिक्षक, तर त्या सगळ्या शिक्षकांमध्ये माझ्याकडे आता 7वीचा वर्ग होता आणि माझे 7वीचे विद्यार्थी आणि सगळेच खालचे 1ली पासूनचे विद्यार्थी लेकरं तुम्हाला पाहत असतात. विद्यार्थी आपल्याला पाहत असतात सतत, त्यांचे दोन डोळे CCTVच्या कॅमेऱ्यासारखे आपल्याला टिपत असतात. नजर असते विद्यार्थ्यांची शिक्षकांवर आणि शिक्षक हा त्यांना कसा पाहिजे असतो हे माहित नसतं, पण त्यांना शिक्षक हा मित्र असावा असं वाटत असतं. शिक्षकांनाही विद्यार्थ्यांचं मित्र व्हायचं असतं, पण मित्र झाल्यानंतर काही ते दुष्परिणाम होण्याची भीती शिक्षकांना माहित असते की म्हणून त्यांना थोडं टाईट राहावं लागतं, थोडं शिस्तीचं राहावं लागतं. कारण विद्यार्थ्यांना जर आपण खूप जास्त ढील दिली की ते मग वरती जाऊन बसतात. हे माहीत असल्यामुळं कधी असं कधी तसं, कधी गोडीनं, कधी हसत, कधी रागावत, अशा पद्धतीचं मेळीचं वातावरण ठेवून शिक्षक आपलं काम करत असतात. सगळे शिक्षक, मीच म्हणून नाही. आणि हे करताना काही अनुभव असे असतात, 12 महिने इतके दिवस आपण एखाद्या वातावरणात जातो. बसमध्ये बसल्यानंतर आपल्या शेजारच्या प्रवाशासोबत आपण 1-2 तासात जे काही बोलतो आणि त्याच्यामध्ये आपला जो काही त्यांच्याशी स्नेह जुळून येतो, तर ते स्नेह जुळून येण्यासाठी 2 तास पुरेसे असतात, काही क्षण पुरेसे असतात. इथं तर 7 वर्ष सोबत राहिलोय आणि त्यामुळं कसं असतं ना की आपल्या घरातली माणसं जशी कशी असतील तशी आपल्याला आवडत असतात, तसं शाळा आणि शाळेचा परिसर आणि विद्यार्थी आणि त्या पद्धतीचं नातं जुळल्या जातं. म्हणजे दगड धोटे जरी असले तरी मला प्रिय वाटतं. अगदी मी जाताना प्रताप सेठला सांगून गेले होते, याच्यातले झाडं तोडू नका कुठलेच जे आम्ही लावलेत आणि जे वाढतायत नव्यानं तिकडं. जेव्हा कंपाऊंडची भिंत येईल तेव्हा तुम्ही साईडनं घ्या, पलीकडून घ्या आणि त्याला आत घ्या. म्हणजे आपण गेल्यानंतर असं पाहता इथं काय व्हावं हा आपल्या हातात नसलेल्या गोष्टी असतात, पण तरीही एक आई वडिलांसारखी लेकरांबद्दलची कळकळ आपल्याला त्या परिसराबद्दल वाटत असते. आणि मला याचा एक आनंद आहे की आज 30 वर्ष झालेत ज्या ज्या शाळांवर घुगे सरांनी ज्या पद्धतीनं थोडासा काही परिचय करून दिला की सिंधी पिंपळगाव, इस्लामवाडी, राजेवाडी आणि चितळी पुतळी आणि आता नजीक पांगरे, तर गेल्या 30 वर्षाचा हा कालखंड पण मनामध्ये खूप समाधान देणारा आहे. आज या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी आमचं स्वागत केलं, ज्या आत्मीयतेनं तुम्ही आमचं हा निरोपाचा कार्यक्रम आयोजित केला, तर त्याच्यामध्ये ज्या काही इमोशनल भावना आहेत त्या आम्हाला समजतात, त्या आमच्यापर्यंत पोहोचतात.
कारण लेकरं तिथपर्यंत फटाके फोडायला पळत आले होते. त्या पळण्यातला आवेग, त्याच्या पाठीमागचं प्रेम, त्याच्यातली असलेली जी एक उत्सुकता, भेटण्याची ओढ, त्या गोष्टी सगळ्या समजेच्या जाणीवा आणि नेणीवा या दोन पातळीवर असतो आपण. आणि जाणीवा नेणीवेच्या पातळीवर जाऊन जेव्हा शिक्षक काम करतात, मला असं वाटतं ते काम सर्वश्रेष्ठ होतं, खूप चांगल्या दर्जाचं होतं. आणि मला याचा आनंद आहे की मला इथं राजेवाडीमध्ये येता आलं, काम करता आलं. जे काही करता आलं मला नाही माहीत की मी किती काम केलं, पण जितकं करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात मी थोडीफार समाधानी आहे. 100% किंवा टक्केवारीमध्ये, आम्ही शिक्षक असल्यामुळे आम्हाला सतत टक्केवारीमध्ये हे करायची सवय असते, पण ते जरी नाही, पण माझे जे जे विद्यार्थी घडवले मी माझ्या वर्गातून बाहेर पडणारे, मला त्याचं समाधान आहे की ते विद्यार्थी कुठंही कसेही गेले उद्या तर कदाचित ते त्याच मी सांगितलेल्या गोष्टीनुसार किंवा शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टीनुसार ते वागले तर ते सक्सेस होतील याचा मला विश्वास आहे. मित्रांनो, खूप गोष्टी आहेत की मुलं, खूप तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला चांगले शिक्षक आताही भेटले. कारण फक्त आम्हीच छान होतो असं नाही. मी जाताना पुन्हा पुन्हा तुम्हा सगळ्यांना म्हणत होते की आमच्या नंतर येणारे जे शिक्षक आहेत आम्हाला माहिती आहे, ते परिचयाचे आहेत आणि त्या पद्धतीने ते तुम्हाला सांभाळतील की तुम्हाला काही दिवस आमच्याबद्दल वाटेल की मॅडम होत्या, सर होते, शेख मॅडम होत्या, निग्रस्कर मॅडम होत्या, पण हे सगळे उणीव भरून काढतील आणि ते झालंय, कुठंतरी प्रमाणात होतंय, याचा आम्हाला आनंद आहे. दुसरी गोष्ट, कवितेबद्दल बोललाय म्हणून मी एका कवितेनं माझा समारोप करेल, कारण जास्त आता बोलणार नाही. तुमच्या भुकीची वेळ झालेली आहे आणि अजून बोलायचंय. 2 जण महत्वाचे आहेत जे बोलणार आहेत. हे जे हिरव्या पट्ट्या टाकून तुम्ही आमचं स्वागत केलं ना, मी फार वर्षापूर्वी एक कविता लिहिली होती. सगळ्यांच्याच नशिबी नसते पायवाटेवरची हिरवळ, सगळ्यांच्याच नशिबी नसते पायवाटेवरची हिरवळ आणि फुलवेणीत माळण्यासाठी फुलवेचं चांदणं. उन्हाच्या काहिलीत गोंदलेली चंद्रकोर घामेजून जाते तेव्हा अनवाणी पावलांना रिकामी कळशी ही जड वाटते. तर ही रिकामी कळशी ही आयुष्यामध्ये जड वाटण्याचे काही क्षण असतात. त्या ठिकाणी तुम्ही आमची हिरवळ अंथरून काळीज अंथरल्यासारखं जे स्वागत केलं ते आमच्या मनात जाऊन बसले आणि म्हणून एका कवितेनं मी समारोप करेन. जगण्याचे जगणी जगून झाले बाई, समजून उमजले तरी मज कळले नाही, समजून उमजले तरी मज कळले नाही. मागून जोगवा भरत गेली ओटी, मागून जोगवा भरत गेली ओटी. संपल्या दुःखाचे अश्रू दाटले पोटी, जगण्याचे जगणी जगून झाली बाई, समजून उमजले तरी मज कळले नाही. आवसेची होणी पुनवाली दारी, आवसेची होणी पुनवाली दारी. पांगून पसरले व्यथा संपली सारी, जगण्याचे जगणी जगून झाली बाई, समजून उमजले तरी मज कळले नाही. रंगात नाहले तरी उडाला रंग,
हा प्रश्न पडायचा की माझ्या कविता ह्या प्रौढांसाठीच्या कविता आहेत, ह्या लहान मुलांना माझ्या कवितेचे अर्थ कळतील नाही कळतील माहीत नाही. पण लेकरं माझ्या कविता ऐकून ऐकून होत नाही, कवितेच्या नादी लागले. आणि मला याचा आनंद आहे की जेव्हापासून चालीवर कविता म्हणून दाखवली तर सगळ्यांना ती पाठवायची. एका वर्गाची कविता असायची पण बाकीच्या वर्गांनाही पाठवायच्या आणि त्याच्यामुळं एक असं प्रेमळ आणि सुंदर वातावरण तयार झालं. शाळा अनेक असतात मित्रांनो, काम आपल्याला सगळीकडे करायचं असतं, पण प्रेम सगळ्यात मोठा धागा असतो जो आपल्याला सगळ्या ठिकाणी बांधून ठेवतो. आणि म्हणून तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये कितीही वेगवेगळे प्रवाह येत राहणार आहेत. आता अलीकडे फार तुच्छवाद एक आलेला आहे, कशाचंच काहीच वाटत नाही अलीकडे आपल्याला, दुःखाचं वाटत नाही, कुठल्याच गोष्टीचं वाटत नाही काही. तर हा आहे निरोप समारंभ. आहे निरोप समारंभ. कडेगावकर परिवार सर्व शिक्षकांना निरोप या ठिकाणी देत आहेत. आजचा निरोप समारंभाचा शेवटचा पाठ. चला ते एक जण टाटा करत चला मॅडम. वर्ग प्रतिनिधी त्यांनी अलीकडच्या 6 महिन्याच्या काळात मी मुख्याध्यापक असताना विशेष करून तुम्ही जे आपल्या शाळेची शिस्त, आपल्या शाळेचं जे नियंत्रण आहे ते आपण केलेलं आहे. आणि सोबतच्या सहकार्यांचं मी आभार मानेन की त्यांनी या काळात एक चांगली साथ ही शाळा करताना दिली आहे. कारण त्यांच्या सहकार्याशिवाय मुख्याध्यापकाला एक पाऊलही पुढे टाकता येत नाही. आणि म्हणून त्यांच्या सोबतीनं मला हा छोटासा कार्यकाल 6 महिन्याचा 7 महिन्याचा पूर्ण करता आला. त्याचं कारण असं आहे की मुख्याध्यापक म्हणून जे जे करायला पाहिजे प्राधान्यानं ते मला करण्याची संधी भेटली आणि मी ते करण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टी राहिलेल्या आहेत परंतु त्या वेळेअभावी राहिलेल्या आहेत. शेड्यूल साहेब हमेशा म्हणायचे की आपलं जोडी चांगली जमली परंतु जास्त टाइम टिकली नाही. त्यात मी आऊट झालो, तुम्ही आऊट नाही झालेले, त्यामुळं तुम्ही अजूनही पिचवर आहे. तुम्ही राहिलेलं काम पूर्ण करावं अशी मी तुम्हाला विद्यार्थ्याच्या वतीनं शाळेच्या वतीनं विनंती करतो. प्रताप शेठ यांनाही विनंती करतो की या गावातील ते एक जबाबदारी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत आहे आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा फायदा या शाळेला व्हायला पाहिजे. शाळेच्या ज्या काही गरजा असतील त्या त्यांनी भविष्यामध्ये ताई आहे ग्रामसेवक ताई त्यांच्या मदतीने काय की शिक्षणात प्रगती करायची, क्रांती करायची आणि 2047 पर्यंत त्यांचं हे डिजिटल शाळा आपल्याला पाहायला भेटणार. विमानतळ जसं मुंबईचं झालं तशा शाळा भविष्यात होणार आहे. फक्त तेवढा धीर आपल्याला धरावा लागणार आहे आणि तेवढा संयम त्यांच्या सोबत आपल्याला राहावं लागणार आहे.
कारण पाठीमाग हिरम कुलकर्णी यांची मुलाखत मी ऐकली होती 2-3 महिन्यापूर्वी. तेव्हा मला ते खरं वाटलं नव्हतं, परंतु ते असं म्हणाले होते. हिरम कुलकर्णी म्हणजे आपल्या महाराष्ट्रात 2 हिरम कुलकर्णी आहेत, एक नगरचे आहे आणि एक दुसरीकडचे साताऱ्याकडचे आहे. साताऱ्याकडचे जे आहे त्यांची मी गोष्ट करतो की ते जगात शिक्षणाचा अभ्यास करतात. दोघं पती पत्नी आहेत. अलग अलग देशामध्ये जगातली जी सर्वात चांगली शिक्षण व्यवस्था ज्या देशात आहे कॅनडामध्ये, ते तिथं वास्तव्याला असतात. आणि कॅनडामध्ये काय चालतं याचं मार्गदर्शन ते भारत सरकारला करणार आहे. आणि त्यानुसार भविष्यात भारतातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा होतील. पण तोपर्यंत आपल्याला हे इंग्लिश मिडियमचं जे हे आलेलं आहे आक्रमण सरकारी शाळेवर, ते आपल्याला थोपवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. पण ती आता ती गोष्ट फार इतकी पुढे गेलेली आहे की ती पालकांच्या हातात गेलेली आहे. पालकांना ज्या गावचे ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष, गावच्या प्रथम नागरिक कमलाबाई गुरुसिंग तसंच त्यांचे पती गुरुसिंग सिंगे, आपल्या शालेय समितीचे अध्यक्ष संजीत भाऊ शेजूळ, या शाळेचे मुख्याध्यापक जगत भोगे सर, शालेय समितीमधील सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, या शाळेचे ज्यांनी हे आयोजन केलं असे माझे मित्र परमेश्वर मोरे सर, तसेच त्यांच्या सौभाग्यवती टेकलेताई, वनिता आचार्य मॅडम आणि आमच्याच सहकारी, परंतु आता सध्या इथं कार्यरत असल्यामुळं त्याही आयोजनात आहे अशा प्रज्ञाताई चौधरी, माझ्यासोबत ज्यांना सर्वांना आपण सन्मानित केलं, शेख मॅडम असतील, दीपा दिग्रसकर मॅडम असतील, डॉक्टर संजीवनी कडेगावकर मॅडम असतील, तो स्वतः मी, आपण एवढ्या आपुलकीनं हा सोहळा आयोजित केला. याचं ऋण तर आहेच, परंतु आनंदही तेवढाच झाला. याचं कारण असं आहे की आपली पावलं जी वाटेला जातात तिथं उमटली की नाही हे माणूस वेळोवेळी मागं बघत असतो. फोपाट्याचे रस्ते असल्यामुळं तेव्हा ते दिसायचे. अलीकडच्या काळात डांबरी रस्ते झाल्यामुळं पहिलाच आमचा झेंडावंदन होता आणि झेंडावंदनच्या निमित्तानं मी सहज म्हणून गेलो की आमचा आवाज सर्वांना ऐकू जात नाही. त्याची दखल प्रताप शेटने घेतली. खिशातून 5,000 रुपये काढले आणि नगदी दिली, म्हणजे साऊंड सिस्टम दिसली. त्यामुळं आपल्या इथला परिपाठ जो होतो चांगला, त्याचं श्रेय त्यांच्या सुरुवातीच्या देणगीला जातं. नंतरही बऱ्याच लोकांनी ते पैसे दिले. 10,000 पर्यंतची सिस्टम आहे ती आपल्या शाळेत पहिल्या परिवार मला समजला अतिशय. माझ्या मामांचा सुद्धा असाच मोठा परिवार होता आणि अनेक वर्षापासून या शाळेसाठी भुसिंगे परिवारांचं एक मोठं योगदान आहे. आज आवर्जून आपल्या कार्यक्रमाला ते उपस्थित आहेत. मी